कसा दिसतोय हा? छावा दिसतोय हा? ऐकत नाही हा? ओंकारचा कोणतरी मित्र भेटलेला, तर मग आता त्याला हाय बाय करून टाटा करून आम्ही आता चाललोय गोव्याला. बाय फायनली आम्ही लोक चाललोय. तर मित्रांनो नजारा बघा नजारा. हे गाइस, बेबी कम टू गोवा. पुढून एंट्री आहे. एंट्रीला तर चार्जेस वगैरे नाहीत. इकडे पण एकदम सुंदर आहे. ओल्ड गोवामध्ये येते हे बेसिलिका गोवा. भारी प्लेस आहे. तर आता आम्हाला असं वाटतं की फोटो कुठं काढू आणि कुठं नाही. एवढ्या चांगल्या प्लेसवर आले. फोटो काढू की व्हिडिओ काढू, व्हिडिओ काढू की फोटो काढू, काय समजत नाही. तर मित्रांनो आम्ही इकडे गेलो होतो. इकडे एकाची वेडिंग चालू होती. तर नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे गोव्याला. तर गोव्याला चाललो आहे. आता बघायचं आहे लोकेशन काय काय आहे. तर आता आम्ही जस्ट निघालो आहे. ही आमची गाडी असं ज्युपिटर, ही गाडी घेऊन आम्ही चाललो आहे गोव्याला. ओंकार येतो आहे. तर आज गोव्याला जाणार आहे आम्ही. तर बघूया कुठचे लोकेशन आहेत गोव्यामधले ते आता बघतो आणि नंतर मग जातो. चला तर मग जाऊया. तर मग आता तिकडून ओंकार पण येतोय. मागून ओंकार येतोय चालत. तर आता या ज्युपिटरवरून आम्ही आता गोव्याला चालणार आहे. आता लोकेशन बघतो मी तोपर्यंत आणि मग आपण जाऊया. चला तर मग. कसा दिसतोय हा? छावा दिसतोय हा? ऐकत नाही हा? पेक्षा ब्राऊन चांगलं वाटतं. चल बघ जायला ब्रेक पण. अरे आपण दे. तर मग मित्रांनो आम्ही निघालोय आता. यो गाडी स्टार्ट करतोय. गाडी स्टार्ट कर सर. हेल्मेट घाल. हेल्मेट नाही बाय प्रूफ प्रॉपर जायचं. घाल लवकर. बस तू काय आज ब्रेक काही घंटा लागत नाही ब्रेक. ओंकारचा कोणतरी मित्र भेटलेला, तर मग आता त्याला हाय बाय करून टाटा करून आम्ही आता चाललोय गोव्याला. बाय फायनली आम्ही लोक चाललोय. साहेब किती दिवसापासून प्लॅन झालेला तो आता सक्सेसफुल होत आहे आणि आता आम्ही चाललोय गोव्याला. चलो गणपती बाप्पा मोरया. आता जस्ट आम्ही आता पेट्रोल पंपावर आलोय. पेट्रोल पंपावर गाडीमध्ये पेट्रोल टाकतो. पेट्रोल टाकून घेतो. एकदम गाडी एकदम फुल करून घेऊया. गाडी फुल करून मग जाणार आम्ही. उघडलं नाही हे आता ओपन नाही होत आहे. हा झाला. पेट्रोल फुल करून घ्यायचं. खाली आहे पुरी आहे बघा, भरलेलीच आहे ती अर्धी. दिसत का नाही त्यात? कसं आहे लिटर? 96. हा 96. हा फुल करतो का? बोलते ना कॅश. इतके 350. आणि आता आम्ही इथं पेट्रोल पंपावर पेट्रोल फुल करून घेतोय. नंतर जाणार आम्ही ओल्ड गोवा. चलो हमारी टंकी हो गई फुल. पैसे गेले. हा घे ना तू. घे आधी पहिले. चलो हमारी अभी यही है रानी सुंदरी. हवा भरून घेतो.
तर मित्रांनो जे जे तू आता आम्ही फिरू ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सर्व दिसणार आहे आणि दाखवूच. आता मोबाईलमध्ये स्टोरेज तर कमीच आहे, जेवढं शक्य होईल तेवढं तर नक्की दिसेल, तेवढं राहील तेवढं दिसेल. हवा टाकून घेतो म्हणजे नंतर मग टेन्शन नको, मग संध्याकाळी डायरेक्ट घरी येणार. तोपर्यंत ओल्ड गोवा फिरणार. आता चला तर मग जाऊया मित्रांनो. आता आम्ही बिसिलिका ऑफ बूम असं काहीतरी लोकेशन आहे त्याचं, ते बघायला चाललोय. आता आम्ही लोकेशन बघितलं, आता इकडे चाललोय. चला तर मग ओंकार आता नेल तेव्हा काय सावकाश गाडी चालवतोय, त्याला पण काय माहीत नाही. आम्ही चाललोय फुल उत्सुक, पहिल्यांदा आलोय गोवा फिरायला. आज या उन्हातनं काळा झालो वापस. चांगला मस्त की आंघोळ विंघोळ करून फ्रेश होऊन आलेलो, परत काळा झालो. हा इथे फोटो काढायला भेटले बस झाले आमच्या गावाच्या तंगण. जाऊया. तर मित्रांनो नजारा बघा, नजारा. हे गाइस, अबे कम टू गोवा. तर मित्रांनो आपण आता इथं पोचलोय बेसिलिका ऑफ बॉम या ठिकाणी. तर तुम्ही बघू शकता इकडून एंट्री आहे. एंट्रीला तर चार्जेस वगैरे नाहीत. इकडे पण एकदम सुंदर आहे. ओल्ड गोवामध्ये येते हे बेसिलिका बॉम नाव आहे याचं. तर आता आम्ही जातोय बघायला. आम्हाला पण काही हिस्ट्री काय माहीत नाही, बघून येतो. चला तर मग. हे बघा केवढं मोठं झाड आहे. काय आहे रे हे? काय आहे हे? काय आहे रे? हा फुल एकदम बेसिलिका बॉम बघू शकता. आता फोटो काढू मस्त पैकी. जो पण तिकडे एक मस्त नजारा व्ह्यू. हे काय आपण आतमध्ये जाऊन बघूया. बेसिलिका बॉम पण इथं पण कोण बोललं? तर मित्रांनो आतमध्ये आम्ही गेलो होतो, तर सेल्फी आणि मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही आतमधलं मला दाखवू नाही शकलो. तरी मी फुल प्रयत्न केलेला पण नाही दाखवू शकलो. तर मग इकडे आता आतमध्ये आहे ख्रिश्चन लोकांची एक मूर्ती आहे आणि पूर्ण वास्तू संग्रहालय आहे. बाकी असं आहे भरपूर पण बघण्यासारखं, पण तुम्ही नक्की या.
आम्ही बाहेरून म्हणजे आतमधून फिरून आलो, पण मोबाईल अलाउड नाही आला, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकलो. तर बाहेरून बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आतमधून पण खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आतमधून पण बघण्यासारखं आहे. तर तुम्ही कधी गोव्याला आलात, ओल्ड गोव्याला, तर बेसिलिका ऑफ बॉम जीसस या प्लेसला तुम्ही नक्की विजिट करा. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि इकडे बाहेर सगळे व्हिडिओ फोटोज काढतायत. तर आम्ही आता जातोय दुसऱ्या प्लेसवर. तर चला तर मग जाऊया दुसऱ्या प्लेसला विजिट द्यायला. इकडे जायचं अलाउड आहे की नाही काय माहीत नाही, पण ते पण आम्ही बघूच. जर असलं तर ते पण तुम्हाला दाखवू. चला तर मग. तर मित्रांनो, आम्हाला इकडे पण एंट्री भेटले, समोरच्या पण भारतीय पुरातन संरक्षण, तिकडे पण एंट्री भेटले. तुम्हाला बघायचं असेल तर हे बघा का मित्रांनो, हे बघाच तुम्ही. गोव्याला आल्यावर असले खूप छान 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 प्लेसेस आहेत. तुमचा दिवस पूर्ण संपेल, पण प्लेस काय संपणार नाही. तुम्ही बघू शकता इतकी भारी प्लेस आहे. तर आता आम्हाला असं वाटतं की फोटो कुठं काढू आणि कुठं नाही. एवढ्या चांगल्या प्लेसवर आलं, फोटो काढू की व्हिडिओ काढू की फोटो काढू काय समजत नाही. आणि फोटो काढायला यो मास्तर एक फोटो बराबर काढत नाही एक व्हिडिओ. नुसता आलाय हसायला, फक्त हसतोय. त्याच्याकडे कॅमेरा गेला की लगेच हसतोय. तर तुम्ही बघू शकता काय भारी प्लेस आहे, काय फिरायला आहे, काय तुम्ही बघू शकता. काय आता मला बोलायला वर्ड्सच नाही. चला लवकर बघून येऊया, कारण की मोबाईलची चार्जिंग पण संपत आले, 26वर आले. त्याच्या आधी आपल्याला जेवढे व्हिडिओ काढायला भेटतील तेवढे काढून घ्यायचे. स्टोरेज पण फुल खाली करून घेतला आहे. त्यामुळं चला पटापट दाखवतो तुम्हाला. आधी पहिला तुम्ही मॅप बघा, नंतर मग आपण पुढे बघूया. आम्हाला फोटो पण काढायचे, पण बघूया आता. जेवढं आता 26% चार्जिंगमध्ये. मॅप बघा, मॅप बघू शकता. आता आम्ही इकडे चाललो आहे. पूल एकदम भारी, एकदम भारी. एकदम भारी मित्रांनो, एकदम भारी. हे कोणाकडे बघत होतं रे? एकदम भारी मित्रांनो. इकडून एंट्री आहे, पण इथून आतमध्ये एंट्री द्यायला नाही देत आहे. काहीतरी लग्न वगैरे काहीतरी आहे. बघूया काय. बुकिंग आहे वाटतं. फुल शांती आहे. इकडून एंट्री. बघू काय तर दिसत नाही, काहीतरी आहे वाटतं. तर मित्रांनो, आम्ही इकडे गेलो होतो. इकडे एकाची वेडिंग चालू होती, म्हणजे ख्रिश्चनमध्ये. जी आतापर्यंत मी मूवीमध्ये बघितलं होतं, जी शादी म्हणजे जी वेडिंग अशी मूवीमध्ये बघितलं होतं, आतापर्यंत ती प्रत्यक्षात बघितली कशी होती. आणि एवढं मोठं आहे हॉल आहे. म्हणजे काय रे याला काय बोलतात? चर्च आहे. एवढा मोठा आहे. आपण चर्च, आपण चर्च एवढा मोठा. अरे कॉलेज एवढा मोठा हा चर्च आहे. तर आत्ता मला लाईव्ह प्रत्यक्षात गोव्याला आल्यावरती वेडिंग बघायला मिळाली. तर उतरते लय मजा येते. काय बोलतो मग? आता कुठं जाऊया? बघूया ना हा? घरी. हा
आता घरी कुठे अजून एक प्लेस बघूया ना जवळ कुठे आहे का. बघूया ना 2 प्लेस बघितल्या. चलशील तर उद्याला आपल्याला प्लेस बघायला लागणार. उद्या आपण बीच जे बीच आहेत ना ते तिकडेच जाऊया. म्हणजे कसं डायरेक्ट आपलं सुरू. तर मित्रांनो एवढं खूप आहे, खूप भारी आहे, खूप भारी आहे. तर तुम्ही पण नक्की या, तुम्ही पण नक्की या. आलात तर खूप मजा येणार. आम्ही तर खूप मजा करतोय. तर बॅटरी चार्जिंग नाही त्यामुळं आता आम्हाला जावं लागतंय. चला तर मग पुढे भेटूया. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय घरी. आजच्या दिवसाचं आम्ही 2च लोकेशन फिरलो, कारण की खूप टाइम झाला, लय लांब होती ती लोकेशन. तर आता आम्ही चाललोय घरी. आता उद्या दुसऱ्या आम्ही बागा बीचला जाणार आहे आणि बीचेसच फिरणार आहे उद्या. तर पुढचा ब्लॉग लवकरच येईल, मी कंटिन्यू बघा.